तर असं की मी जे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यांनी जे कमेंट केलं देशातल्या युवाबद्दल, ते मी ट्विटरवर वाचलं. त्यांनी तिथं बोलले की जे लोक आजकाल सिस्टमला क्रिटिसाइज करतायत, नावं ठेवतायत, बोटं ठेवतायत, ती अशी लोक आहेत जी खूपच आळशी आहे, ज्यांच्याकडे काही काम धंदा नाहीये, बेरोजगार लोक आहेत. आणि ही लोक समाजामध्ये कॉक्रोच आणि पॅरासाइट सारखी असतात. तर ते वाचून मी थोडं आश्चर्यचकित झालो. म्हणलं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, संविधानामध्ये जी आपल्याला फंडामेंटल राईट दिलेली आहे, फ्रीडम ऑफ स्पीच, त्याची रक्षा करण्यासाठी असतात. आणि तेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे युथ आहे आपल्या देशातला, त्याला त्याची ओपिनियन ठेवण्यासाठी कॉक्रोच आणि पॅरासाइट म्हणतोय. त्यामुळे मी ट्विटरवर माझ्या पर्सनल हँडलवर लिहिलं, व्हॉट इफ ऑल कॉक्रोचेस कम टुगेदर. हम्म. जर हम्म. सगळेच कॉक्रोच सोबत आले तर मग काय होईल. मग मी एआयच्या मदतीने एक पोस्टर बनवलं, कॉक्रोच जनता पार्टी. हम्म. आणि त्याच्या सेंटरमध्ये मी एक कॉक्रोचला ठेवलं. हम्म. आणि मी त्याच्यात असं एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिला की ओके. या पक्षामध्ये तुम्हाला जर सामील व्हायचं असेल तर तुमच्यात हे 3-4 गुण असले पाहिजे. आणि ते 3-4 गुण तेच होते जे आपल्या इंडियाच्या चीफ जस्टिसनी सांगितले होते. तर असं की मी जे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यांनी जे कमेंट केलं देशातल्या युवाबद्दल, ते मी ट्विटरवर वाचलं. त्यांनी तिथं बोलले की जे लोक आजकाल सिस्टमला क्रिटिसाइज करतायत, नावं ठेवतायत, बोटं ठेवतायत, ती अशी लोक आहेत जी खूपच आळशी आहे, ज्यांच्याकडे काही काम धंदा नाहीये, बेरोजगार लोक आहेत. आणि ही लोक समाजामध्ये कॉक्रोच आणि पॅरासाइट सारखी असतात. तर ते वाचून मी थोडं आश्चर्यचकित झालो. म्हणलं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, संविधानामध्ये जी आपल्याला फंडामेंटल राईट दिलेली आहे, फ्रीडम ऑफ स्पीच, त्याची रक्षा करण्यासाठी असतात. आणि तेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे युथ आहे आपल्या देशातला, त्याला त्याची ओपिनियन ठेवण्यासाठी कॉक्रोच आणि पॅरासाइट म्हणतोय. त्यामुळे मी ट्विटरवर माझ्या पर्सनल हँडलवर लिहिलं, व्हॉट इफ ऑल कॉक्रोचेस कम टुगेदर. हम्म. जर हम्म. सगळेच कॉक्रोच सोबत आले तर मग काय होईल. मग मी एआयच्या मदतीने एक पोस्टर बनवलं, कॉक्रोच जनता पार्टी. हम्म. आणि त्याच्या सेंटरमध्ये मी एक कॉक्रोचला ठेवलं. हम्म. आणि मी त्याच्यात असं एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिला की ओके. या पक्षामध्ये तुम्हाला जर सामील व्हायचं असेल तर तुमच्यात हे 3-4 गुण असले पाहिजे. आणि ते 3-4 गुण तेच होते जे आपल्या इंडियाच्या चीफ जस्टिसनी सांगितले होते.